आपल्या गाडीवर सर्वात प्रोफेशनल आणि सर्वात भंगार टिंकी आर्टिस्ट मानव दादा. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सुशील पाटील. तर तसं बघायला गेलं तर बँड धंद्यात आपला पहिलाच ब्लॉग आहे. तर फर्स्ट टाइम आपण शूट करतोय. आपल्याला ब्लॉग मध्ये सहकार्य करा, लाईक सबस्क्राईब वगैरे करा. तर आपल्या गाडीचं नाव विघ्नार्थ बँड मालेगाव. तर चला आपली गाडी बघूया आपण. आपण आता आपल्या कारागिरांची ओळख करून घेऊया. हा आपल्या गाडीवर सर्वात उत्कृष्ट टिंकी आर्टिस्ट भूषण दादा. फर्स्ट ब्लॉग आहे, बोलताना थोडं बारीक तिकडे होईल. चला दुसरा आपल्या गाडीवरचा सर्वात सुंदर आणि प्रेमळ मुलगा म्हणजे कार्तिक दादा, लोकेश दादा, राकेश दादा. आपल्या गाडीचा सर्वात प्रोफेशनल कीबोर्ड आर्टिस्ट शाहरुख दादा. आपल्या गाडीचे खाबदल आर्टिस्ट विशाल मामा. तसं बघायला गेलं तर नात्याने आमचे मामा आहे. आपल्या गाडीवर सर्वात प्रोफेशनल आणि सर्वात भंगार टिंकी आर्टिस्ट मानव दादा. आपल्या गाडीचा 3 वर्षापासून दादाने बँड धंद्यात आपल्याला साथ दिलेली आहे. गाडीची ओपनिंग पासून तर डबल गाडी झाली आपली. दादाने आपल्याला दोघी गाड्यांना साथ एकदम जबरदस्त दिली. आपला सर्वात लाडका दादा म्हणजे आपला दादा. आपल्या गाडीचे 3 वर्षाचे ड्रायव्हर, एकच ड्रायव्हर आहे 3 वर्षापासून, तेच आहे. आज डबल गाडी झाली तरी नाना भाऊच आपल्याकडे ड्रायव्हर आहे. नाना भाऊचा फोन म्हणजे त्यांचा दुसरी बायको असं समजा. नाना भाऊचा फोन 24 तास चालू राहतो. आपले असे प्रेमळ नाना भाऊ आहे. तर चला या माझ्या मागे आपण गाडी दाखवतो. तर या आपली गाडी बघूया आता. आपली गाडी ही विघ्नार्थ बँड मालेगाव. तर बघूया गाडीचा सेटअप कसा दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही आपली गाडी आता बघितलीच आहे. आपल्या गाडीचा सेटअप वगैरे तुम्हाला मी आपल्या कारागिरांशी ओळख पण करून दिली. तर थोड्याच वेळात आपल्या हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या आता हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर बघूया, चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. हळदीची गाणी कशी वाटतं, आपली गाडी कशी वाजते सांगत राहा. चालू मित्रांनो, लवकरच आपण शार्पी उतरून पार्टीवाल्यांना भेटूया. पार्टीवाल्याचं मत पण जाणून घेऊया, काय विषय काय नाही आपण त्यांच्याबद्दल. चला शार्पी उतरूया. ड्रायव्हर नाव शक्य काम शक्य चला. तर मित्रांनो, आपला आजचा जो ब्लॉग शूट केलेला आहे तो आपल्या दादू भाऊने केलेला आहे. दादू भाऊ आपल्याकडे हा उत्कृष्ट टिंकी आर्टिस्ट आहे. दादू भाऊ हा राहणार दाभाडीचा आहे. दादू भाऊनेच आपल्याला ब्लॉग वगैरेची आयडिया दिली. दादू भाऊने स्वतः त्याच्या हाताने शूट केला. तर दादू भाऊने आपल्याला सहकार्य पण केलं. तर मित्रांनो, असेच आमचे ब्लॉग बघत राहा. दादू भाऊलाही सपोर्ट करा, मलाही सपोर्ट करा आणि आमच्या भंगार आणि एकदम उत्कृष्ट मानव दादालाही 100% सपोर्ट करा. तर मित्रांनो, भेटूया चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये.